जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा, आजचा ब्लॉग माझा थोडा वेगळा आहे. कारण माझे व्हिडिओ जास्त करून यूट्यूबवरती काय येत नाहीत, त्याचं कारण पण सांगतो. आणि मी यूट्यूब चॅनल प्लस अजून मी 1 ते 2 काम करतो. मी त्याबद्दलसुद्धा तुम्हाला आज मी माहिती देणार आहे. तर तुम्ही खरंच नक्की बघा. कारण का एक माणूस किती काम करू शकतो आणि काम करावंच लागतं. काम केल्याशिवाय आपल्याला यश प्राप्त होत नाही. तर बघा मित्रांनो, मी पहिला माझी ओळख करून देतो, की मी सुद्धा एक ग्रॅज्युएट मुलगा आहे आणि माझंसुद्धा बी.कॉम झालं आहे. बी.कॉम झाल्यानंतर मी नोकरीचा शोध करत होतो पुण्यामध्ये आल्यानंतर. तर मला का लवकर नोकरी लागत नव्हती. मग त्यावेळेस मी विचार केलो, की आपण आता नोकरी जर लागत नसेल, तर आपल्याला आता आपलं परपंच भागवण्यासाठी काय करावं लागेल. मग त्यामुळं मी इडली आणि वडाचा हा एक छोटासा बिझनेस शिकून घेतलो आणि त्यानंतर मी इडली आणि वडा याच्यामध्ये एकदम परफेक्ट बनलो. आणि मी हा व्यवसाय एकदम उत्तम प्रकारे म्हणजे करतो आहे. त्याचप्रकारे मग इडली वड्यामध्ये मला कधी-कधी रिस्पॉन्स भेटत नव्हतं. मग त्यामुळं मी कधी-कधी मला म्हणजे खूप नुकसान व्हायचं, कधी विकायचं, कधी नाही. धंदा म्हटल्यानंतर अशा गोष्टी ठीक आहे, होत असतात. मग त्यानंतर विचार केला, की आपण जॉबसुद्धा केला पाहिजे. मग मी जॉबलासुद्धा जातो. जॉब प्लस आपलं इडली वडाचा छोटासा बिझनेस करतो. आणि त्याचप्रकारे मी आता थोडंसं माहिती घेऊन, थोडासा अभ्यास करून यूट्यूब चॅनलवरती आलो आहे. तर बघा मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, मला टाईम नसतं, पण का बनवतो सांगू? कारण का आपल्या त्या खर्चामध्ये आपलं खर्च पूर्ण भागत नाही. नाही तुम्ही जॉब करा, नाही तुम्ही बिझनेस करा. बिझनेस जर समजा तुमचा चांगला चालत असेल तर काय वाटत नाही. पण माझा बिझनेसला मला तेवढा का रिस्पॉन्स येत नव्हता. त्यामुळे मी प्लस माझा जॉबसुद्धा जॉइन केलो आणि त्यानंतर आता सध्या एक महिना ते 2 महिने झाले. आता मी यूट्यूब चॅनलसुद्धा चालू केलं आहे. तर का मंडळी, त्यामुळे माझे ब्लॉग म्हणा, व्हिडिओ म्हणा, हे माझ्यासारखे येत नसतात. कारण का तुम्हाला सांगतो, कारण का मला टाईम नसतंच आणि टाईम नसल्यामुळं मला एडिटिंग किंवा व्हिडिओ बनवायला हे टाईम नसतं. तरी पण एक प्रयत्न करतो आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो, मी बिझनेस कोणत्या टायमात करतो आणि त्याच प्रकारे मी जॉब कोणत्या वेळेत करतो आणि यूट्यूब चॅनलचं काम मी कधी करतो. तर बघा, माझी शिप असते सकाळी 7 ते 3:30 ही एक आठवडा असते आणि त्यानंतर दुसरा आठवडा असा असतो की 3:30 ते 12. हे झालं माझ्या कामाच्या 2 शिफ्ट. ज्यावेळेस माझं सकाळचं काम असतं 7 ते 3:30 आणि मग मी घरी यायला मला वाजतात 4. मग 4ला आल्यानंतर थोडं फ्रेश वगैरे व्हायला 5-5:30 वाजतात. मग त्यानंतर मी एखादा व्हिडिओचं स्क्रिप्ट जर समजा लिहून घेतलो असेल, तर त्याच्यानंतर मी तो व्हिडिओ म्हणजे बनवतो. मग नंतर संध्याकाळी मला असे बनवायला 10-11 वाजतात. एडिटिंग करायला 11-12 वाजतात. मग नंतर मी तो अपलोड करतो. तर माझं रुटीन असं असतं आणि त्याचप्रकारे ज्यावेळेस समजा मी आपलं हे असतं ना, ज्यावेळेस माझी सेकंड शिफ्ट असते, मग त्यावेळेस मी काय करतो, किंवा आपलं बिझनेस इडली वडा विकता माझे काही व्हिडिओसुद्धा तुम्ही बघितला असाल, की सायकलवरती विकतानाच मी मोटिवेशनचे व्हिडिओ बनवत असतो. तर त्याचप्रकारे बघा, मी ज्यावेळेस इडली वडा विकायला जातो, त्यावेळेस त्याच्या अगोदरच मी रात्री 12 वाजता आल्यानंतर काही स्क्रिप्ट लिहून घेतो किंवा कामावरती असतानाच मी काही स्क्रिप्ट लिहून घेतो. बाबा आपण उद्या कोणता व्हिडिओ बनवायचा, असा मी स्क्रिप्ट लिहून घेतो. आणि आपलं इडली वडा विकायच्या वेळेस ज्यावेळेस माझं गिऱ्हाईक नसतं किंवा गिऱ्हाईक माझं वरून खाली येत असतं ना, म्हणजे बिल्डिंगमधून वरून खाली येस्तवर मला म्हणतात ना, "भैया थांबा, आम्ही आलोच" म्हणून. त्यांनी येस्तवर मी आपला एक छोटासा 2 सेकंद म्हणजे 2 मिनिटाचा, 1 मिनिटाचा, 60 सेकंदाचा असा एक व्हिडिओ बनवून घेतो. मग ज्यावेळेस माझी विक्री होती, ज्यावेळेस मी घरी येतो, मग त्यावेळेस मी तो व्हिडिओ एडिटिंग करतो. मग दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी मी असा अपलोड करतो. तर माझं रुटीन असं असतं चालू. कारण का टाईम नसतं आणि परत आल्यानंतर मी येतो दुपारी 1 ते 2 वाजता येतो. आणि 1 ते 2 वाजता आल्यानंतर अंघोळ वगैरे करायचं आणि परत जेवण वगैरे करून परत 3 वाजता तर मला कामावरती जाऊन पोचावं लागतं. मग त्यामुळे हे असं धावपळीमध्ये माझे व्हिडिओ लवकर येत नाहीत किंवा जास्त लवकर म्हणजे ब्लॉग बनवता येत नाहीत. छोटे-छोटे व्हिडिओचे स्क्रिप्ट काढतासुद्धा येत नाहीत. त्यामुळे थोडंसं लेट होतं. तुम्ही खूप म्हणजे मला माझ्या व्हिडिओला खूप प्रतिसाद दिला आहे. लाईक पण करताय, सबस्क्राईब करताय. ते तुमचं प्रेम बघून, तुमचा आधार बघून खूप बरं वाटलं. पण त्याचप्रकारे मी सुद्धा तुम्हाला असंच म्हणजे माझे व्हिडिओ जास्त यायला पाहिजेत, मी प्रयत्न करेन. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे माझं रुटीन चालू असतं. मग रात्री मला झोपायला 12-1 असं म्हणजे वाजतात. त्यामुळे मला व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ काढायला तेवढा वेळ भेटत नाही. पण मी खरंच नक्की प्रयत्न करणार आहे. कारण का तुम्हाला सांगतो, एक माझा छोटासा अनुभव तुम्हाला सांगतो. कारण मी आजपर्यंत इतकं काम करतो,
बिझनेस करतो, काम करतो, पण याच्यामध्ये आपल्याला फक्त काय आपलं घर खर्च भागतं आणि तात्पुरती जिंदगी आपण जगू शकतो. जर आपल्याला भविष्यकाळात जर काय करायचं असेल किंवा भविष्यकाळात जर समजा जर सुधारायचं असेल, तर मला असं वाटतं की सोशल मीडियावरती काम केलं पाहिजे बरं का. कारण मला माझे साहेब लोकंसुद्धा म्हणतात की बाळा तू जर इतक्या लहानपणी जॉब करून बिझनेस करून जर यूट्यूब चॅनल जर चालवत असेल तर खरंच की तुझा अनुभव म्हणजे आमच्यासमोर तरी ना तू आमच्यापेक्षा मोठा आहेस, असं माझे साहेबसुद्धा मला कंपनीतले बोलतात. तर खरंच भावांनो कसं असतं माहिती आहे का, आपण जर समजा एकावर डिपेंड जर राहून जर जगलो तर आपण कधीच आयुष्यात पुढे जाणार नाही. मग त्याच्यापेक्षा आपण दुसरा पर्याय काहीतरी निवडलं पाहिजे बरं का. त्यामुळे मी सोशल मीडियावरती माझा अभ्यास तर मला माहीत नाही कसा आहे, माझे व्हिडिओ कसे येतात ते पण मला माहीत नाही. पण तुम्ही त्या माझ्या छोट्या मोठ्या तुटक्या मोडक्या व्हिडिओलासुद्धा जे का प्रतिसाद दिला आहे, जे का तुम्ही प्रेम दिला आहे, त्याच्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन म्हणजे आभार मानतो बरं का. खूप मला बरं वाटलं, तुम्ही लाईकसुद्धा करताय, कमेंट करताय. दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, दादा तुम्ही मोटिवेशन खूप छान देता, श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, मी हे जे काय आलो आहे ना या ठिकाणी, तर मी फक्त माझ्या स्वामी समर्थामुळे आलो. आणि मी मग तुम्हाला माझ्या एका व्हिडिओमध्ये माझ्या स्वामी समर्थांचा व्हिडिओ म्हणजे माझ्या स्वामी समर्थांचा एक अनुभवसुद्धा मी शेअर करणार आहे. तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, स्वामी समर्थ हे एक मला आई-वडील नाहीत म्हणून मी खूप खचलो होतो. पण मला शेवटी स्वामी समर्थच शेवटी मला आई-वडील बनून आले आणि तेच मला परत हात धरून उभा केले. तर तुम्हाला खरंच मी एक माझा व्हिडिओ बनवणार आहे स्वामी समर्थांचासुद्धा. खूप मोठा, खूप छान अनुभव आहे. तुम्हीसुद्धा म्हणता की दादा खरंच स्वामी समर्थ आहेत म्हणून बरं का. आणि स्वामी समर्थ हे आहेत, ह्या जगात आहेत. हे मी तुम्हाला खरंच सत्य माझं सांगतो. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे माझं रुटीन असतं. बिझनेस असतं प्लस जॉब असतो प्लस माझं यूट्यूब चॅनल असतं. आणि ह्या तिन्ही प्रकारे म्हणा, हे 3 करायला खूप धावपळ होती. आणि थोडं एडिटिंग, थोडं तिकडं पण दुर्लक्ष होतं. कधी बिझनेसकडं दुर्लक्ष होतं. पण मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस माझं गिऱ्हाईक बिल्डिंगमधून वरून मला आवाज येतं की दादा थांबा आम्ही आलो म्हणून, तोपर्यंत मी एखादा छोटासा व्हिडिओ बनवतो. नंतर येऊन एडिटिंग करतो. मग नंतर अपलोड करतो. एक माझा व्हिडिओ एवढा कष्टानं आपल्या यूट्यूब चॅनलवरती येतं की काय विचारूच नका. खूप म्हणजे खूप कष्ट घेतो. आणि तुम्हाला खरं सांगतो मंडळी, तो एक व्हिडिओ येण्यासाठी ना मला एवढं धावपळ करावं लागतं, एवढं म्हणजे इकडं तिकडं बघावं लागतं, वाकून बघतं का. जर समजा बघत असेल तर परत आणि मी मोबाईल झाकतो. हातं सगळी आपली इडली वड्यानं तेलकट असतात, पण तरी सुद्धा पुसतो आणि परत मोबाईल ठेवतो आणि पुढच्या वस्तीत जातो किंवा पुढच्या जागेवरती जातो. मग त्या ठिकाणी पण जाऊन बघतो की आपल्याला कोण बघतं का. नाही बघितलं तर मग पटकन असं मोबाईल काढला, चला आपला एखादा व्हिडिओ बनला, बनला आपला व्हिडिओ. हो का, अशा प्रकारे माझं रुटीन चालतं. त्यामुळे माझे व्हिडिओ जास्त येत नव्हते. तर आता मी नक्की प्रयत्न करेन तुमचं प्रेम बघून, तुमचं आधार बघून. एखाद्याला जर तुम्ही एवढं प्रेम देत असाल तर मी सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, आहे की नाही सांगा बरं. तर मंडळी बघा, मी आता यूट्यूब चॅनलवरती चांगलं काम करणार आहे. आणि तुम्ही ज्या प्रकारे मला असंच प्रतिसाद दिला आहे, त्याप्रकारे तुमच्या छोट्या भावाला असंच प्रतिसाद द्या आणि तुमच्या भावाचंसुद्धा चांगलं स्वप्न पूर्ण होऊ द्या, असं मी तर माझ्या स्वामीचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हीसुद्धा नक्की करा की तुमच्या भावाचंसुद्धा जे स्वप्न आहे ते स्वप्न नक्की पूर्ण होऊ द्या. तर मित्रांनो, माझे असे 3 कामं असतात, तुम्हाला माहीतच आहे. यूट्यूब प्लस जॉब प्लस आता आपलं बिझनेस. हे अशा प्रकारे माझे तिन्ही असतात. मी तिन्ही ॲडजस्टमेंट करून करतो. तर मंडळी सांभाळून घ्या आणि अशाच प्रकारे आपले व्हिडिओ बघत जा. धन्यवाद. तर आता आपण भेटूया परत आणि पुढच्या ब्लॉगमध्ये. जर नवीन असाल तर भावना खरंच एखाद्या गरीबाला जर लाईक आणि सबस्क्राईब कराल तर विसरू नका हो. जर तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईबने जर एखाद्याचं आयुष्य जर बदलत असेल तर मला सांगा, नक्कीच केलं पाहिजे. तर खरोखरच करा. मी खूप छान छान व्हिडिओ बनवणार आहे, तुम्हाला खूप काही अनुभव देणार आहे, मोटिवेशन देणार आहे. तर तुम्ही आपल्या भावाला सपोर्ट करा आणि त्याच प्रकारे आपले व्हिडिओ बघत राहा. तर चला बाय मित्रांनो, भेटूया आपण परत पुढच्या ब्लॉगमध्ये.